तर बघा की या व्हिडिओमध्ये मी जो विषय माझा आहे की असा आहे की जिल्हा परिषद शाळा आणि सीबीएसई शाळा यामधला मी तुम्हाला एक फरक सांगणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणं का गरजेचं आहे याचं मी तुम्हाला महत्त्व सांगणार आहे। आता विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, प्रायव्हेट सेक्टर आणि गव्हर्नमेंट सेक्टर अशा दोन पद्धतीच्या शाळा आहेत त्या। मग त्याच्यामुळे काय होणार की त्या दोन पद्धतीच्या शाळा असल्यामुळे ज्या व्यक्तींकडे किंवा ज्या पालकांकडे आर्थिक बाब कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट शाळेत जाणं आणि ज्यांच्याकडे आर्थिक बाब जास्त आहे त्यांनी इंग्लिश मीडियमला जाणं हा भेद करणं मुळात चुकीचं आहे। लक्षात घ्या की जेवढे समाजसुधारक झाले, जेवढे लोक आपल्या शून्यातून विश्व निर्माण करून ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती केली, ते लोकांनी असा भेद न करता जे काही तुम्हाला मिळेल ते ज्ञान आत्मसात करून त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केलाय। तर मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की जिल्हा परिषद शाळेचं जे असणारे स्वरूप आहे किंवा जिल्हा परिषद शाळेचं असणारे जे शिक्षण आहे हे चांगलं आहे, सर्वसामान्यांना परवडणारं आहे। प्रॉपरली जर शेवटी तो प्रत्येकाचा एक वेगवेगळा निर्णय राहतो, परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किंवा आजपर्यंत जे प्रॉपरली 100% अनालिसिस केलं तर त्या अनालिसिसनुसार असं आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे जे काही थोर लोक आहेत ते तुम्हाला मराठी शाळेच्या आधारानंच पुढे गेलेले पाहायला मिळतील। तर लक्षात घ्या, आपण हा जो फरक करणार आहोत तर जिल्हा परिषद शाळा, लक्षात घ्या जिल्हा परिषद शाळा आणि दुसरा जो भाग आहे तो भाग कुठला आहे, तो सीबीएसई स्कूल। कारण मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकलेलो आहे आणि जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण हे खूप चांगलं असतं। त्याच्यानंतर तिथं कोणत्याही प्रकारचा लोन नसतो तुमच्यावरती। बघा की तुमच्या आर्थिक जो बाजू जी आहे ती जर कमी असेल तर तुम्हाला हे शिक्षण चांगलं आहे। आर्थिक बाजूपेक्षा सुद्धा तिथे मी जे मुद्दे आता स्पष्ट करेन त्यावरून तुमच्या लक्षात येईल। पहिला जिल्हा परिषद शाळेचा मुद्दा आहे की अनुभवी शिक्षक आहेत। लक्षात घ्या, अनुभवी शिक्षक। मुळात कसं आहे, जरी तो शिक्षक हा डीएड झालेला असेल, त्याच्यानंतर तो बीएड झालेला असेल, तरी सुद्धा तो शिक्षक अनुभवी आहे। म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी असं कन्सिडर केलं की एखादी व्यक्ती ही 1982 ला सर्व्हिसला लागली एसएससी डीएड होऊन, तर ती 2016 पर्यंत नोकरी करते। लक्षात घ्या, मग त्याला येणारे आजारपण, त्याला येणाऱ्या कौटुंबिक समस्या हा त्याचा एक महत्वाचा भाग नसून तो कंटिन्युएशन मध्ये किती आहे। लक्षात घ्या, एखादी सेवा आपण ज्यावेळी बजावतो त्यावेळी तो 1982 पासून 2016 पर्यंत कंटिन्युएशन मध्ये आहे। हे मी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे। बघा की जिल्हा परिषद शाळेचे असणारे शिक्षक हे अनुभवी शिक्षक आहेत। मग ते तिथे जो असणारा शिक्षणाचा दर्जा आहे तो एसएससी डीएड आहे, बरोबर। अगदी फार पूर्वी 7वी वर नियुक्ती व्हायची, आता बीएड असेल, टीईटी असेल मार्फत शिक्षकांना नियुक्ती दिली जाते। परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सरकारी शाळेमध्ये शिक्षक जो आहे तो पटसंख्या जरी कमी झाली किंवा स्ट्रेंथ ऑफ दी स्टुडंट जरी कमी झाली तरी सुद्धा तुम्हाला तो अवेलेबल आहे। त्याच्यानंतर बघा, पहिला मुद्दा आहे अनुभवी शिक्षक। त्याच्याच तुलनेत दुसरा मुद्दा काय येणार आहे बघा, की दुसरा मुद्दा असा आहे आर्थिक जो खर्च आहे, आर्थिक बाजू कमी। म्हणजे काय की आर्थिक जवळजवळ तुम्हाला खर्चच नाही येते। बघा लक्षात घ्या की आजकाल अशा काही सुविधा आहेत की स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तकं देखील शाळा तुम्हाला प्रोव्हाइड करतात। त्यानंतर शिक्षक सुद्धा आता आहेत, आताच्या शिक्षकांचं बऱ्यापैकी पदवीधर शिक्षक आहेत किंवा पदवीधारक शिक्षक आहेत। तर तुम्हाला ते विविध प्रकारचे स्मार्ट टीव्ही दिलेले आहेत शाळांना। त्याच्यानंतर शाळांमध्ये आता रंगीबेरंगी विद्यार्थ्यांना चित्र पाहून काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी शासनाने सुद्धा अनुदान दिलेलं आहे। त्याच्यानंतर परसबाग, म्हणजे जो आपण घराभोवती भाजीपाला लावतो तो परसबाग सुद्धा काही शाळांमध्ये चांगल्या पद्धतीने फुलवून शालेय पोषणामध्ये त्याचा वापर करत आहेत। बघा की पहिला जो मुद्दा आहे तो जिल्हा परिषद शाळेचा काय की तिथे तुम्हाला अनुभवी शिक्षक मिळतील। त्यानंतर आर्थिक बाजू कमी आहे, तिथे काहीच नाही खर्च। लक्षात घ्या, तिसरा मुद्दा आहे की पटसंख्येच्या आधारावरती जरी विद्यार्थी कमी असतील
तरी ते केंद्र शाळेमध्ये शिकू शकतात किंवा त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश मिळतो. पण दुसऱ्या शाळेमध्ये जाणारा प्रवेश हा तो विनामूल्य असतो. लक्षात घ्या की प्रवेश विनामूल्य आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळणारा प्रवेश हा विनामूल्य आहे. त्यानंतर जिल्हा परिषद शाळांचा अजून काय महत्वाचा भाग आहे की या शाळांना परमनंटली ग्रँटेबल शिक्षक असल्यामुळे तो तिथे अवेलेबल राहतो. आता काही जी अंतर्गत कामं असतात त्याच्यामुळे वेळ नसेल, परंतु तुम्हाला सांगतो की 3 मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. एक म्हणजे तिथे अनुभवी शिक्षक आहे, दुसरा म्हणजे तिथे आर्थिक बाजू कमी आहे, तिसरा म्हणजे प्रवेश विनामूल्य आहे. त्यानंतर शालेय पोषण आहार आहे. लक्षात घ्या की शालेय पोषण आहार आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे असा आहे, 5 नंबरचा मुद्दा लक्षात घ्या की 5 नंबरचा जिल्हा परिषद शाळेचा मुद्दा असा आहे की जे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे बसवले जातात, सांस्कृतिक जे कार्यक्रम आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्ये बसवले जातात किंवा जे तयार केले जातात. मग तुमचा पोवाडा असेल, गायन असेल, वादन असेल, हे आपल्या हिंदू संस्कृतीला धरून आहे. लक्षात घ्या. सीबीएसईचे मुद्दे ज्यावेळी मी तुम्हाला मांडेन त्यावेळी तुमच्या बाजूला एक लक्षात येईल की सीबीएसई इंग्लिश मीडियम हे खर्चिक काम आहे. आणि लक्षात घ्या तिथे अनुभवी शिक्षक नाहीत. 1 वर्षाने शिक्षक सोडून गेला तर दुसरा हायर केला जातो. दुसरा येणारा शिक्षक हा अनुभवी असेलच असं नाही. त्याचं बीएड नसतं, डीएड नसतं, त्याला कोणताही शैक्षणिक वारसा नाही, तो कोणत्याही पद्धतीने टीचिंग करतो. लक्षात घ्या. पॉवर ऑफ कंट्रोलिझम, पॉवर ऑफ कमांड हे गुण याच्यामध्ये गरजेचं आहे. मी स्वतः बीएड केलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. मी 4 वर्ष शैक्षणिक संस्थांमध्ये होतो. संस्थांची नाव मी एक्सक्लूज करत नाही, परंतु मी MSc बीएड केलेला आहे. माझा सर्टिफाईड सायकोलॉजीचा काउन्सिलिंगचा कोर्स मी केलेला आहे. मी स्वतः पुस्तकाचा लेखक आहे, त्याच्यामुळे माझ्या अनुभवांती हे मुद्दे सांगतोय. शेवटी कुठे प्रवेश घ्यायचा हे प्रत्येक पालकावरती अवलंबून राहील, परंतु मला जे सामाजिकदृष्ट्या चांगला जो भाग वाटतो तो मी तुमच्या समोर डिस्कस करतोय. पहिला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये अनुभवी शिक्षक असतात, तिथे आर्थिक बाजू कमी आहे, प्रवेश विनामूल्य आहे, शालेय पोषणार्थ तिथे मिळतो तुम्हाला. सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जे सांस्कृतिक कार्यक्रम बसवत असतात हे सांस्कृतिक कार्यक्रम रीतीला धरून असतात. लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला जे काही सांस्कृतिक कला होत असतात, पारंपरिक वेशभूषा आहे, याचा आदर करून घेत असतात. इंग्रजीमध्ये असणारं गाणं हे तिथे कधीही वाजवलं जात नाही. तिथे दीप प्रज्वलन होत असतं. त्याच्यानंतर शिवकालीन पोवाडा असेल तर ज्या शाळेमध्ये पटसंख्याच कमी आहे तिथे नाईलाज आहे. बघा हे 5 मुद्दे: अनुभवी शिक्षक, आर्थिक बाजू कमी, प्रवेश विनामूल्य, शालेय पोषणार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सगळ्यात जो मी 6 नंबरचा मुद्दा सांगितला जाईल की तिथे भेदभाव होत नाही. लक्षात घ्या. तिथे भेदभावाचा विषय येत नाही, कारण तिथे आर्थिक बाजूची कमतरता आहे की जे आर्थिक बाजूचा जास्त विचार केला जात नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी जाणे गरजेचं आहे की माझा हा व्हिडिओ बघून एक तुम्ही 50% जरी विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भर घातली तरी तुम्हाला मी धन्यवाद देईन. शेवटी JEE असेल, नीट असेल, याच्यासाठी तुम्हाला क्लास लावणं गरजेचं आहे, परंतु जिल्हा परिषद शाळेचा जो बदलणारा पोर्शन आहे हा सुद्धा तितकासा कमकुवत नाहीये आणि ते शिक्षक सुद्धा इतके काही म्हणजे आपण असं म्हणतो, परंतु तो तुम्ही दृष्टिकोन बदला, दृष्टी बदलली तर तुम्हाला चांगला बेनिफिट झालेला पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेचे मुद्दे रिकॉल करतो आणि माझ्या सीबीएसईच्या मुद्द्यांकडे वळतो. बघा की जिल्हा परिषद शाळेमध्ये अनुभवी शिक्षक असतात, आर्थिक बाजू कमी असते, तिथे प्रवेश विनामूल्य, शालेय पोषण आहार, सांस्कृतिक कार्यक्रम, भेदभाव नाही होत तिथे विद्यार्थ्यांमध्ये. पहिला जो मुद्दा आहे सीबीएसई स्कूलमध्ये तो म्हणजे अनक्वालिफाईड स्टाफ. अनक्वालिफाईड स्टाफ कारण शिक्षकी पेशा म्हटला की तुम्हाला उभं राहून शिकवण्याची आधी सवय पाहिजे. जे शिक्षक बसून शिकवतात त्यांना व्हॅल्यू मिळत नाही. शिक्षकाने उभं राहून शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. का? कारण तुम्ही जर उभं राहिलात तर विद्यार्थी तुमचं अनुकरण करणार आहेत. तुम्ही जर खुर्चीमध्ये बसून शिकवलं तर विद्यार्थी तसाच लेझी आणि आळशी होईल. लक्षात घ्या. सीबीएसई स्कूलमध्ये अनक्वालिफाईड स्टाफ असतो. काही स्टाफ हा अत्यंत चांगला आहे की ज्याला मार्केटमध्ये प्रचंड व्हॅल्यू असते, परंतु अनक्वालिफाईड स्टाफ असतो. हा मुद्दा आहे पहिला. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस खूप आहेत तिथे. लक्षात घ्या की जे इकॉनॉमिक असणारे एक्सपेन्सेस आहेत
हे एक्सपेन्सेस खूप आहेत, इकॉनॉमिक एक्सपेन्सेस आहेत, हे एक्सपेन्सेस खूप आहेत. म्हणजे लक्षात घ्या की इथे सांस्कृतिक कार्यक्रम असले की यांची ड्रेपरी वापरायला लागते, ड्रेस वापरायला लागतात, यांचे शूज असतात, त्यानंतर यांचा युनिफॉर्म असतो. आता कसं युनिफॉर्म हा विषय दोन्हीकडे आर्थिक बाजू असेल कारण तो बदल होत असतो, परंतु इथे असणारी पुस्तकंही महाग असतात लक्षात घ्या. आणि तेवढ्या पद्धतीने इंग्लिश बोलत नाही कारण तिथे असणारा स्टाफ हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलचा हायर करत नाही. इंग्लिश मिडियम मध्ये असणारा जो स्टाफ आहे हा तुम्ही चांगल्या पद्धतीने पेमेंट देऊन जर तुम्ही स्टाफ हायर केलात तर तुम्हाला त्याचं नक्कीच श्रेय जास्त मिळालेलं पाहायला मिळेल. पुढचा आहे बघा, सीबीएसई मध्ये पहिला आहे अनक्वालिफाईड स्टाफ, दुसरा आहे एक्सपेन्सेस किती पण होत असतात, तिसरा जो मुद्दा आहे तो काय आहे मला सांगा की इथे जो प्रवेश आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणणार की ऍडमिशन, इथे असणारी जी ऍडमिशन आहे ही ऍडमिशन ऍज अ डोनेशन भरून द्यावी लागते. जर तुम्ही पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला लाख लाख रुपये डोनेशन घेणाऱ्या शाळा आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र की इनिशियल लेवलला आणि जर नर्सरी सारख्या शाळांमध्ये एवढी फी भरण्याची जर पालकांवर वेळ आली तर तुम्ही जोपर्यंत ग्रॅज्युएट व्हाल तोपर्यंत तुमच्या शिक्षणाचा खर्च काढा. की आतापर्यंत 5 ते 6 लाखामध्ये आपण ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडत होतो, 2 वर्षामध्ये काहीतरी तुम्हाला मिळकत होत होती. आता जर तुमच्या शिक्षणाचाच खर्च इतका गेला की ॲज अ कम्पेअर करायला गेला तर गव्हर्नमेंट सर्वंट रिटायर होऊन जेवढा पीएफ घेतो त्याच्यात 10 पट खर्च, त्याच्या 2 पट खर्च जर तुम्हाला 10वी पर्यंतच होत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्यांच्याकडे आर्थिक बाजू चांगली आहे त्यांनी त्याचा विचार नाही केला तरी चालेल, कमी आहे त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ सांगतोय. मी कोणताही भेदभाव करत नाही. ज्याला इंग्लिश मिडियमला जायचंय त्यांच्यासाठी तो मार्ग मोकळा आहे, ज्यांना मराठी मिडियमला जायचंय त्यांच्यासाठी तो मार्ग मोकळा आहे. फक्त मी हा व्हिडिओ का करतोय, मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि मला त्याचं महत्त्व माहिती आहे, याच्यासाठी करतोय. कोणत्याही पद्धतीचा मी भेदभाव करत नाही. तर बघा की सीबीएसई स्कूल मधला पहिला आहे की अनक्वालिफाईड स्टाफ आहे, तिथे एक्सपेन्सेस खूप आहेत, ऍडमिशन ही डोनेशनच्या माध्यमातून मिळते. लक्षात घ्या, ऍडमिशन ही डोनेशनच्या माध्यमातून मिळते. चौथा मुद्दा आहे की जी स्कॉलरशिप आहे, लक्षात घ्या स्कॉलरशिप मध्ये येणारे विद्यार्थी हे फार दुर्मिळ आहेत. लक्षात घ्या की स्कॉलरशिप हा विषय हा इंग्लिश मिडियमच्या लोकांना माहितीच नाही. इंग्लिश मिडियम मध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. इंग्लिश मिडियमच्या लोकांना स्कॉलरशिप हा विषयच माहिती नाही की नेमके कोणते विषय आहेत. मराठीमध्ये असणार म्हणी. लक्षात घ्या आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत, महाराष्ट्राचे विद्यार्थी आहोत, आपण नोकरी ही जास्त पद्धतीनं महाराष्ट्रात करणार आहोत. आपल्याला मातृभाषेवर प्रभुत्व असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की आपली जी यंत्रणा आहे ही मराठीवर चालते, तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे. सीबीएसई मध्ये बघा अनक्वालिफाईड स्टाफ, दुसरं म्हणजे एक्सपेन्सेस, ऍडमिशन ही डोनेशन होते किंवा कमीत कमी किती जरी स्कूल असेल तरी वर्षाला तुम्हाला 10,000 फी असते. तुम्हाला कमीत कमी 10,000 फी असते. लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्कॉलरशिप किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा काही बेस नसतो तिथे. आणि त्याच्यानंतरचा विषय काय आहे की जे सगळे होणारे प्रोग्राम्स आहेत या प्रोग्रामला इंग्लिशमध्ये महत्त्व दिल्यामुळे तुम्ही आपली संस्कृती आहे ही संस्कृती विसरून जाता. आपला जो असणारा शिवकालीन इतिहास आहे, पोवाडे आहेत, अभंग आहेत, गवळणी आहेत, भारुड आहे, हरिपाठ आहे, देवदेवतांचे वेगवेगळे असणारे गीतं आहेत हे तुम्ही विसरून जाता आणि करणं चुकीचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी महत्त्वपूर्ण मुद्दे दिलेत आणि याच्यामधून जे काही आपले पालक सर्वसामान्य आहेत त्यांची परिस्थिती कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी आणि जास्त आहे त्यांनी पण एक 50% प्रवेश जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलात तर त्या शाळा पुन्हा टिकतील आणि ज्यांना शिक्षक व्हायची इच्छा आहे त्यांना पुन्हा नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. तर बघा मी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.